पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, काही दिवसापूर्वी अमलासमध्ये कोणतरी गाडी घेऊन आले आणि मला सांगितलं, फादर माझी नवीन गाडी आहे, फादर मला हे विकायचं आहे, कोणतरी विकत घ्यावं म्हणून फादर प्रार्थना करा. मी त्यांना विचारलं, नवीन गाडी कशाला विकायचं? प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं, फादर मी गाडी चालवायला शिकले, या गाडी वापरत. प्रेज द लॉर्ड. चालवायला शिकता शिकता सर्व खराब झालेलं आहे. हालेलुया. आता मी नवीन गाडी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, जीवनामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या ट्रायल करून बघितल्या असेल. हालेलुया. अनेक गोष्टी गेल्या जीवनामध्ये चुकल्या असेल. हालेलुया. आज जर तुम्ही येशूला सांगत आहे, येशू उरलेल्या आयुष्यामध्ये मला तुझी सेवा करायची इच्छा आहे, कोणाला तरी तुझे वचन बोलायची माझी इच्छा आहे, माझा 20 वर्ष, माझा 25 वर्ष, माझा 40 वर्ष, माझा 55 वर्ष, माझा 70 वर्ष थोडाफार फुकट गेला, आता मला थोडा तुझ्या वचनाचं कार्य करायची इच्छा आहे, असे कोणतरी बोललं तर ज्यांनी ते गाडी विकून एक नवीन गाडी घ्यायची इच्छा बाळगली, हालेलुया, त्यांच्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला एक नवीन उत्पत्ती करून देऊन तुमच्याकडून नवीन काहीतरी घडवायच्या तयारीमध्ये येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यिर्मया संदेशाला प्रभूने सांगितले की मला माहित होता तू कोण आहे म्हणून, तुझ्या जन्माच्या अगोदर मी तुला ओळखलो, मी तुला निवडलो तेव्हाच. हालेलुया. हालेलुया. देवाने सांगितलं मी तुला शुद्ध केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वर एका व्यक्तीला जबाबदारी देत असेल तर त्यांच्यापर्यंत जबाबदारी द्यायच्या अगोदर करणाऱ्या महत्वाचे काम आहे त्याला बोला शुद्ध करणे. प्रभूला घेऊन जाणारे हात शुद्ध असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परदेशांमध्ये नवीन गुरुदीक्षा घेणारा फादर करणारा एक बक्षीस देण्याचा प्रकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुरुदीक्षा आदल्या दिवशी, पहिले मिस्सा दुसऱ्या दिवशी. गुरुदीक्षाच्या वेळी बिशप स्वामी हातामध्ये जे पवित्र तेल लावलेलं आहे, हालेलुया, ते जे पवित्र कपडा आहे ते फादर ज्या नवीन रुमालने पुसणार, ते रुमाल मम्मीच्या हातामध्ये गुरुदीक्षेच्या नंतरच्या पहिल्या दिवशी पोहोचून देतात मम्मीला गिफ्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या मम्मीने एका मुलाला वाढवून प्रभूचा कार्य करण्यासाठी पाठवलेला आहे, प्रभूने त्याचा हात शुद्ध केलेला आहे आणि या हात पुढे पवित्र कार्य करणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पहिले बक्षीस
नवीन गुरुदीक्षा घेतलेले फादर आपल्या मम्मीच्या हातामध्ये देत आहे. परदेशामध्ये वगैरे असा एक सवय आहे. हालेलुया. मम्मी या रुमाल सांभाळून ठेवतात आणि जेव्हा मम्मीच्या मरणाचा वेळ येत आहे, मम्मीला पुरायला नेत आहे, तेव्हा मम्मीच्या पुरण्याच्या कार्यक्रमामध्ये ते कफिन मध्ये, त्या पेटीमध्ये, दफनाचा जे पेटी आहे त्यामध्ये मम्मीच्या हातामध्ये हे पण देऊन पाठवतात. हालेलुया. कशासाठी? स्वर्गाकडे जाताना मी तुझ्या कार्यासाठी माझ्या मुलांमध्ये एकाला बाजूला ठेवले आणि तुझ्या हातात दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी देवाच्या वचनाचा कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला शुद्ध होण्याची गरज आहे. म्हणून परमेश्वर सर्वात पहिले त्याला जाणलेला आहे आणि त्याला शुद्ध केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 6व्या वचनामध्ये वर लिहिलेला आहे. सिस्टर वाचा. तेव्हा मी म्हणालो, प्रभू परमेश्वर, पहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. पुढे पण वाचा सिस्टर. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर एका व्यक्तीला पुढे पाठवून देत असेल तर, ज्या म्हणून बोलताना इर्मियाने काय बोलले? मी केवळ हालेलुया. परमेश्वर त्याला काय देऊन पाठवलं? हालेलुया. त्याला धीर दिला, कॉन्फिडन्स दिला. ताईचं नाव काय? सिसिली. हालेलुया. सिसिलिया ताईच्या हातामध्ये परमेश्वर जर वचन देऊन सिसिलिया ताईला पाठवून देत असेल तर ते वचन घेऊन जाणारा व्यक्ती सिसिलिया ताई नाही. हे कोण आहे? प्रभूचा संदेश टीम. प्रेज द लॉर्ड. वेगळा लेवल आहे ते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ज्या कामासाठी तुला निवडले, तुला एक काम सोपवले, तू जर ते काम हातात घेतले, तू निराळा व्यक्ती बनता आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी आतून एक प्रेरणा झाली, समजा तुम्हाला आतून एक प्रेरणा झाली, तिला देवाच्या एका वचनाची गरज आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये देवाने एक वचन दिलं तिच्यासाठी, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मागे पुढे बघायची गरज नाही. ख्रिस्ताचे हे वचन तुझ्या प्रीतीद्वारे तू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव. तिथे जाणारा व्यक्ती देवाचे दूत आहे, तू नाही. हालेलुया. मला माहिती आहे मी काय बोलतो ते तुम्हाला समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने पाठवलं तुम्ही त्यांचा काम करताय, तुमचं काम नाही करायचं. तुला तिकडे पाठवून दिलं, तू तिकडे गेलं तर ते सिसिलिया ताई नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गेलेले व्यक्ती देवदूत आहे.
Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. सिसिलिया ताई या जगामध्ये भरपूर कार्य केलेलं असेल तरी कुठेतरी सिसिलिया ताई देवाचं वचन घेऊन गेलं ना, सिसिलिया ताईच्या परमेश्वराच्या समोर असलेला चेहरा एक निराळा प्रकारचा चेहरा बनणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. या गोष्टी साधी गोष्ट नाही. साधी गोष्ट काही आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. साधी गोष्ट एवढं मी बालक आहे, माझ्याकडे काही नाही. प्रेज द लॉर्ड. मी बालक आहे. हालेलुया. बालक आहे ते नको बोलू. प्रेज द लॉर्ड. मी पाठवत आहे. हालेलुया. तू जात आहे तरी तुझ्या मध्ये धैर्य देणारा कोणतरी बसलेला आहे. हालेलुया. तू नाही बोलणार, तुझ्या मुखातून तिथे बोलणारा कोणतरी दुसरा आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. कमरेच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. विश्वास ढळमळत आहे अशा अनेक लोकांना येशू विश्वासाचे दान देत आहे. नाक बंद झालेला आहे, श्वास घेणे कठीण आहे अशा काही लोकांना प्रभूने स्पर्शन दिलेला आहे. दाताच्या मधून कधी कधी रक्त वाहत आहे असे त्रास असलेले काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. स्ट्रोक अटॅक वर येऊन गेलेले काही लोकांना प्रभू आता परत आशीर्वाद करत आहे. एक नवीन उत्पत्ती बनायची इच्छा मनामध्ये बाळगून ते येशू जवळ समर्पण करणाऱ्या लोकांना वाईट व्यसन आणि इतर अनेक गोष्टीपासून प्रभू सुटका देतात. दारू सोडायची इच्छा असलेले लोक, वाईट सवय सोडायची इच्छा असलेले लोक येशू जवळ कृपा आणि आशीर्वाद मागा. येशू तुम्हाला सुटका देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.